यापूर्वी 12 जिल्ह्यातल्या लोकांनी हे आंदोलन करायची भूमिका मी घेतली। गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा यासाठी स्वातंत्र्य दिना दिवशी किमान सरकारला जाग यावी, किमान सुदबुद्धी सुचावी आणि आम्हाला या शक्तीपीठातून स्वातंत्र्य मिळावं हे शेतकऱ्यांनी आंदोलन आम्ही केलेलं आहे। आज आपण बघितलं असेल पिकाऊ जमीन शेतकरी जाते। आता आम्ही ज्या रानात गेलो होतो भाताच्या 2 एकर मला वाटते त्यांचे संपूर्णपणे रान जाते, म्हणजे भूमिहीन ते होणार आहेत, आयुष्यातनं उठणार आहेत। मग हे पाप सरकार काय घ्यायला लागले? काय गरज आहे या रस्त्याची? गरज नसलेला रस्ता करून म्हणून आम्ही रानात जाऊन ह्या देशाचा ध्वज लावून किमान सरकारनं बघावं की कुठल्या रानातनं रस्ता जाणार आहे। कदाचित मंत्रालयात बसलेल्यांना गुगलवर हा रस्ता काय आहे माहीत नसणार आहे, पण किमान आता हे बघून तरी सरकारनं जागा व्हावं अशी आमच्या अपेक्षा। ज्या ठिकाणी एकुंडीच्या शेतकऱ्यांनी नामदार मुश्रीफांना अडवलं होतं त्याच ठिकाणी आज ध्वजारोहण करावं लागतंय, कसं बघताय? मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तर हा 12 जिल्ह्यातला विषय आहे आणि त्यामुळे सरकार म्हणून कोल्हापूरमधलं रद्द झाला, अधिसूचना रद्द झाली म्हणजे 12 जिल्ह्यातली रद्द झाली किंवा थांबली असं होत नाही। उद्या कोल्हापूरवर देखील हे संकट येणारच आहे आणि म्हणून हा 12 जिल्ह्यातला रस्ता रद्द झाल्याशिवाय कोल्हापूरला दिलासा मिळणार नाही। त्यामुळे एका जिल्ह्यापुरता हा विषय नाही तर राज्याचा विषय आहे आणि आता 86,000 कोटीवरनं त्याची कॉस्ट वाढत चाललेली आहे। गरज नाही। एका बाजूला आता शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टीत पैसे मिळत नाही आहेत, अनुदानं थकलेले आहेत। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं जो विमा केला त्या विम्याचे पैसे लोकांची मिळालेले नाहीत, म्हणजे शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याचे विम्याचे पैसे मिळालेले नाहीत। अशा परिस्थितीत हा खर्च कशासाठी असा आमचा प्रश्न आहे।